नमस्कार मित्र. आज आपण एम ए मराठी मुंबई युनिव्हर्सिटीमधील एम ए मराठी सेमिस्टर वनमधील साहित्यशास्त्र या विषयाचा घटक 2 साहित्य प्रयोजन, ते साहित्याचं प्रयोजन काय असतं ह्या घटकाचा आज आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत, समजून घेणार आहोत की हे घटक कशावर भाष्य करतं, काय समजवण्याचा आपल्याला प्रयत्न करतो. आता हे साहित्य प्रयोजनमध्ये काय, साहित्य प्रयोजन म्हणजे काय, प्रयोजन म्हणजे काय, नेमकं काय. तर आपण प्रयोजन जे करतो म्हणजे साहित्याचं काय प्रयोजन असतं ते इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की नेमकं साहित्य कशासाठी, साहित्याची निर्मिती होते, काय प्रयोजन असतं. प्रत्येक गोष्टीसाठी आपलं काही ना काही प्रयोजन असतं. आपण शिकतो त्याच्यामागे पण काहीतरी प्रयोजन असतं, आपण कामावर जातो त्याच्यामागे काही ना काही, आपल्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी आपण करत असतो, त्या गोष्टींमागे काही ना काही आपलं प्रयोजन असतं. तसंच साहित्य कृतीमागे, साहित्य निर्माण करण्यामागे साहित्याचं काय प्रयोजन असावं हे या घटकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो आज आपल्याला समजून घ्यायचा. मग त्याची व्याख्या काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याचा संदर्भ काय आहे, ते हे पाहून घ्या. उद्दिष्ट काय आहेत, तर साहित्य प्रयोजनाची उद्दिष्ट काय आहेत, ते साहित्य कशासाठी लिहिले जाते ते समजावून घेणे, प्राचीन भारतीय साहित्यिकांनी सांगितलेल्या प्रयोजनांचे आकलन करणे, पाश्चात्य साहित्यिकांनी सांगितलेले साहित्य प्रयोजन समजावून घेणे, मराठी साहित्यिकांनी मांडलेली साहित्य प्रयोजनांची माहिती विद्यार्थ्यांना ज्ञान करून देणे. त्या साहित्य प्रयोजनाचं उद्दिष्ट काय आहे, ते साहित्य कशासाठी लिहिलं जातं ते पहिलं समजून घ्यायचं आहे. नंतर मग प्राचीन भारतीय जे साहित्यिक आहेत त्यांनी सांगितलेल्या ज्या जी प्रयोजनं सांगितलेली आहेत त्यांचं आकलन करून घेणे. तसेच पाश्चात्य साहित्यिक होते, साहित्यिकांनी सांगितलेले साहित्य प्रयोजन समजावून घेणे. मराठी साहित्यिकांनी मांडलेली साहित्य प्रयोजनांची माहिती आपल्याला ज्ञात करून घेणे. तर साहित्य काय आहे, तर लेखन प्रक्रियेच्या साहित्याला साहित्य म्हणतात. साहित्य कशाला म्हणतात, लेखन प्रक्रियेच्या साहित्याला साहित्य म्हणतात, ज्याद्वारे लेखक आपले विचार इतरांपर्यंत पोचवतो. मग ह्या साहित्याद्वारे, या लेखनाद्वारे लेखक काय करतो, आपले विचार समाजापर्यंत, इतरांपर्यंत पोचवतो. मग ह्याचं प्रयोजन काय आहे, तर लेखकाच्या किंवा वाचकाच्या वाचनातून होणारा जो अपेक्षित परिणाम म्हणजे प्रयोजन होय. काय म्हटलेलं आहे, प्रयोजन म्हणजे काय म्हटलेलं आहे, की लेखकाच्या किंवा वाचकाच्या वाचनातून होणारा जो अपेक्षित परिणाम असतो त्याला प्रयोजन असं म्हटलेलं आहे, ते प्रयोजन होय. साहित्याच्या निर्मितीमागे जसा उद्देश असतो तसाच वाचण्यामागेही वाचकाचा एक उद्दिष्ट असतो. आपण वाचतो, ती फक्त वाचण्याचीच क्रिया करतो का. जर आपण फक्त वाचलं आणि त्यातला जर अर्थ आपल्याला कळलाच नाही तर वाचनाचा काय अर्थ आहे का, त्याचं गांभीर्य काय कळलंच नाही किंवा त्याचा तो गूढार्थ कळला नाही, त्या वाचल्या तरी शब्दांचा, त्या साहित्यकृतीचा जर आपल्याला अर्थच कळला नाही तर ते वाचन हे फक्त दोन्हीच राहील, बरोबर ना. मग त्या वाचनाला काहीच अर्थ उरणार नाही. मग ते त्या वाचनामागे वाचकाचा उद्दिष्ट असतो. म्हणून आपल्या प्रत्येक जे गोष्ट वाचत असतो त्याच्यामागे काय आपल्याला उद्देश असतो. त्या साहित्यकृतीतील, त्या पाठ्यपुस्तकातील आपल्याला काहीतरी समजून घ्यायचं असतं, त्याशिवाय आपण ते वाचन करत नाही, बरोबर. म्हणून लेखकाच्या आणि वाचकाच्या वाचनातून होणारा अपेक्षित परिणाम म्हणजे प्रयोजन होय. साहित्याच्या निर्मितीमागे जसा उद्देश असतो, जसंच लेखकाचा साहित्य निर्मिती करण्यामागचा उद्देश असतो, त्याला आपले जे अनुभव आहेत ते लोकांपर्यंत पोचवायचे असतात. तसेच वाचकाचाही काही उद्देश असतो, ते लेखन किंवा ते साहित्य वाचनामागे त्याचाही काही उद्देश असतो. त्या लेखनातून, त्या साहित्यकृतीतून त्याला काहीतरी आनंद घ्यायचा असतो, आस्वाद घ्यायचा असतो किंवा काही शिक्षण घ्यायचं असतं, काही गोष्टी दडलेल्या त्या समजून घ्यायच्या असतात. तर हा वाचकाचा उद्देश असतो. प्रयोजन आणि परिणाम यांच्यातील परस्पर संबंध काय आहे, तर साहित्याचा हेतू म्हणजेच प्रयोजन हे साहित्याचे वाचन केल्यानंतर होणारा परिणाम हे दोन्ही वेगवेगळ्या असूनही ते साहित्यात पूर्ण होतात. प्रयोजन आणि परिणाम यांच्यातील परस्पर संबंध काय, तर साहित्याचा हेतू म्हणजे प्रयोजन आणि साहित्याचे वाचन केल्यानंतर होणारा जो परिणाम आहे हे दोन्ही वेगवेगळे असून ते साहित्यात पूर्ण होतात, बरोबर आहे. एखाद्या विशिष्ट साहित्यातून चांगला किंवा वाईट बोध मिळू शकतो. म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट साहित्याकडून आपल्याला चांगला किंवा वाईट बोध मिळू शकतो. पुढे भारतीय साहित्य प्रयोजनांचे विचार आहेत. तर भारतीय साहित्य प्रयोजनांचे विचार काय आहेत, तर संस्कृत साहित्य प्रयोजनांमध्ये आनंद, कलावाद भूमिका आणि बोध, जीवनवादी भूमिका या दोन्ही
दोन्हींचं महत्त्व आहे. म्हणजे संस्कृत साहित्य प्रयोजनामध्ये काय सांगितलं आहे की आनंद आणि बोध या दोन्हींचं महत्त्व दिलेलं आहे. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रानुसार लोकांना उपदेश करणे, दुःख, शोक, श्रम, तप यांनी पिडलेल्यांचे सांत्वन करणे आणि मनाला शांती देणे हे साहित्याचे मुख्य प्रयोजन आहे. तर भरत मुनींचे जे नाट्यशास्त्र होतं त्यांच्यानुसार काय आहे तर लोकांचा उपदेश करणं, दुःख, शोक, श्रम, तप यांनी पीडित असलेल्या लोकांचे सांत्वन करणे, त्यांच्या मनाला शांती देणे हे त्या साहित्याचे प्रमुख प्रयोजन असतं, हेतू असतो. प्रयोजन म्हणजे काय तर हेतू असतो. तर त्या साहित्यांमार्फत त्यांचे जे दुःख, शोक जे आहेत, जे त्रासलेले आहेत त्यांना आनंद मिळवून देणं, त्यांच्या मनाला शांती देण्याचं, त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करणे हा साहित्याचं मुख्य प्रयोजन असते. भाम आणि दंडी यांच्या मते काव्यरचनेने धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषार्थांचा लाभ होतो. कलांमध्ये प्रावीण्य मिळते आणि लेखक वाचकांना प्रीती, आनंद आणि कीर्ती, यश मिळते. त्यांनी बोधासहित आनंद यावर जोर दिला आहे. भाम आणि दंडी यांच्या मते काय तर काव्यरचनेने जी काव्यरचना होते त्यातून काय होतं की धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषार्थांचा लाभ होतो. काव्यरचनेने काय होतं तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषार्थांचा लाभ होतो. कलांमध्ये प्रावीण्य मिळते, म्हणजे जी कला आहे त्याच्यामध्ये प्रावीण्यता मिळते आणि लेखक वाचकांना प्रीती आणि कीर्ती मिळते. आता काय वाचकाला यश नाही मिळणार आहे, पण लेखकाला यश मिळतं आणि वाचकाला प्रीती, आनंद मिळतो. त्यांनी बोधासहित आनंद यावर जोर दिला आहे. म्हणजे बोध मिळण्यापासून आनंदावरतीही जोर दिलेला दिसून येतो भाम आणि दंडी यांच्या मते. आता यश किंवा कीर्ती मम्मटाने सांगितलेलं एक महत्त्वाचे प्रयोजन आहे, हेतू आहे या साहित्याचा. मम्मटाने काय सांगितलं हे साहित्याचं महत्त्वाचे प्रयोजन तर लेखकाला प्रसिद्धी आणि लोकात नाव मिळते. लेखकाला काय मिळतं तर साहित्याकृती मागे मुळे लेखकाला प्रसिद्धी मिळते आणि लोकांमध्ये त्याचं नाव लौकिक होतं. तर आधुनिक काळात अनेक संत, लेखक, उदाहरणार्थ एकनाथ संत नामदेव यांनी कीर्तीसाठी लेखन केले नाही, त्यामुळे हे प्रयोजन गौण मानले जाते. आधुनिक काळामध्ये काय की जे संत एकनाथ नामदेव यांनी जे लेखन केलं किंवा जे काव्यरचना किंवा जे काही श्लोक वगैरे लिहिलेत, साहित्य निर्मिती केले, ही कीर्तीसाठी त्यांनी लेखन केलेलं दिसून येत नाही. त्यामुळे हे प्रयोजन गौण मानले जाते. ज्या गोष्टी कीर्तीसाठी केल्या नाही आहेत तर त्याचं प्रयोजन तिथे हे होत नाही. त्यांनी फक्त आपला अनुभव हे करण्याचा प्रयत्न केला आणि कीर्ती मिळू नये या उद्देशाने केलेलं असतं म्हणून ते प्रयोजन गौण मानले जाते. नाहीतर मग मुख्यतः आत्ताच्या काळामध्ये काय लेखक प्रसिद्धीसाठी त्याच्यामागे त्याची प्रसिद्ध हा हेतू असतो, नावलौकिकता हे हेतू असतो आणि वाचकाचा काय हेतू असतो तर प्रयोजन काय असतं ते साहित्यकृती वाचण्याचं की त्यातून काही आनंद मिळावा, आस्वाद मिळावा, काही गोष्टी शिकायला मिळाव्यात, हा वाचकाचा हेतू असतो. वाचकाला याच्यात यश नाही मिळत पण आनंद, मनशांती वगैरे मिळते. तर अर्थप्राप्ती काय मम्मटाने सांगितलेलं प्रयोजन पूर्वीच्या काळी राजदरबारात काव्य ऐकून अर्थप्राप्ती होत असते. म्हणजे पूर्वीच्या काळात राजदरबारात काय होतं, काव्य वगैरे ऐकून आपण पाहिलं तानसेन वगैरे जे आहेत ते कविता किंवा गायन वगैरे करायचं, ते काव्य वगैरे ऐकून त्यांना काय अर्थप्राप्ती, धनप्राप्ती वगैरे मिळाली, त्यांना बक्षिसं मिळायची. तर हे प्रयोजन होतं. आजही काही लेखक अर्थप्राप्तीसाठी उदाहरणार्थ चरित्र, आत्मचरित्र लेखन करतात, पण आजच्या काळात पैशाचा विचार महत्त्वाचा नाही. आजही ह्या काळामध्ये देखील लेखक अर्थप्राप्तीसाठी चरित्रे, आत्मचरित्रे वगैरे लिहित असतात, लेखन करतात, पण आजच्या काळात पैशाचा तितका विचार महत्त्वाचा नाही असं मम्मटे म्हणतात. आता व्यवहारज्ञान मम्मटाने सांगितलेले प्रयोजन आहे की साहित्य वाचल्याने वाचकाला जीवनातील प्रत्येक घटनेचा अनुभव मिळून व्यवहारज्ञान प्राप्त होते. साहित्य वाचल्याने वाचकाला जीवनातील प्रत्येक घटनेचा अनुभव मिळून व्यवहारज्ञान प्राप्त होत असते. उदाहरणार्थ नटसम्राट नाटकातील व्यवहारज्ञानाचे प्रसंग, हे वाचकाला यातून काय मिळतं की वाचकाने ते लेखकाने जे मांडलेले अनुभव आहेत ते त्याला वाचकाला त्या साहित्यकृतीमधून त्या अनुभवांचा अनुभव मिळून व्यवहारज्ञान प्राप्त होत असते. याचं उदाहरण आहे की नटसम्राट आपण नाटक पाहिलेलं आहे. त्या नटसम्राट नाटकातून आपल्याला व्यवहारज्ञानाचे प्रसंग आहेत, त्यातून आपल्याला व्यवहारज्ञान प्राप्त होतात, अनुभव मिळतो, शिकावयास मिळते.
शिवते शिवते क्षते, अमंगल वाईट गोष्टींचा नाश. शिव म्हणजे मंगळ सोडून इतर अमंगल गोष्टींचा नाश करून चांगल्या गोष्टींची प्राप्ती करून देणे. पुढे काय प्रयोजन की शिव मंगळ मंगळ सोडून इतर अमंगळ गोष्टींचा नाश, मंगळ सोडून इतर ज्या अमंगळ गोष्टी आहेत म्हणजे चांगल्या गोष्टी, शिव म्हणजे काय मंगळ, ते चांगल्या गोष्टी सोडून ते इतर अमंगळ गोष्टी आहेत जे वाईट गोष्टींचा नाश करून चांगल्या गोष्टींची प्राप्ती करून देणे, हे एक प्रयोजन आहे. उदाहरणार्थ पुष्पदंत आणि मयूर भट यांचे लेखक. आधुनिक काळात हे प्रयोजन विशेष महत्त्वाचे मानले जात नाही, पण हे आधुनिक काळामध्ये हे प्रयोजन विशेष महत्त्वाचे मानले जात नाही. पुढचं प्रयोजन काय, कांता संमिती उपदेश. कांता संमिती उपदेश हे एक प्रयोजन आहे. पत्नी जाण्याप्रमाणे प्रेमाने उपदेश करते. पत्नी ज्याप्रमाणे प्रेमाने उपदेश करते तसाच उपदेश साहित्यातून मिळतो. गुरुचा कठोर उपदेश टाळता येतो, पण प्रियसी पत्नींचा उपदेश टाळता येत नाही. साहित्यातून मिळणारा उपदेशही तसाच आवडणारा असतो. तर कांता संमित उपदेश असतो हा एक प्रयोजन असतो. तर पत्नी ज्याप्रमाणे प्रेमाने उपदेश करते तसाच उपदेश साहित्यातून मिळत असतो. गुरुचा कठोर उपदेश आपण टाळता येतो, पण प्रियसी किंवा पत्नीचा उपदेश टाळता येत नाही. साहित्यातून मिळणारा उपदेशही तसाच आवडणारा असतो. हे एक प्रयोजन असतं. पुढे हे एक प्रयोजन आहे आनंद मिळवण्याचं प्रयोजन. वाचक आणि लेखक दोघांसाठी हे महत्त्वाचे प्रयोजन असते. मम्मट सदा परनिवृत्ती. मम्मट काय म्हणतात की सदा परनिवृत्ती, तत्काळ त्रास होण्यापासून सुटका. याचा अर्थ काय आहे, सदा परनिवृत्तीचा अर्थ तत्काळ त्रास होण्यापासून सुटका म्हणजे काय, उच्च श्रेणीचा आनंद. म्हणजे काय, उच्च श्रेणीचा आनंद. विश्वनाथ यांचं मत काय म्हणणं काय की शर्करा अवगुंठित विलेपणाचा सिद्धांत, कडू औषधावर साखरेचे आवरण. आता शर्करा अवगुंठित विलेपणाचा सिद्धांत विश्वनाथ यांनी मांडला. याचा अर्थ काय, तर कडू औषधावर साखरेचे आवरण म्हणजेच काय, साहित्य कडू असले तरी रसिक ते आनंदाने स्वीकारतात. साहित्य हे कडू असले तरी ते रसिक आनंदाने स्वीकारतात. आनंदामुळे शारीरिक, मानसिक आणि आत्मिक अशा सर्व प्रकारचा त्रास नाहीसा होतो. आनंदामुळे काय होत असतं, तर शारीरिक, आत्मिक, मानसिक अशा सर्व प्रकारचा त्रास नाहीसा होत असतो. पुढे पाश्चात्य साहित्य शास्त्रांमधील प्रयोजन यांचा विचार केला. आता आपण काय पाहिलं, तर भारतीय साहित्य प्रयोजनाचा विचार केला आपण. ते भारतीय साहित्य प्रयोजनाचा विचार काय होता, साहित्य, संस्कृत साहित्य प्रयोजनामध्ये आनंद, कलावादी, बोध या दोन्हींचं महत्त्व असतं. ओके. नंतर मग भरतमुनींच्या नाट्यानुसार लोकांना उपदेश, दुःख, शोक, तप यांनी पिडलेल्या सांत्वन करणे, मनाला शांती देणे हे साहित्याचे मुख्य प्रयोजन आहे. नंतर मग यश किंवा कीर्ती हे एक प्रयोजन असतं. अर्थप्राप्तीचं प्रयोजन असतं. व्यवहार ज्ञान मिळवण्याचं प्रयोजन असतं. नंतर मग शिवते क्षते हे एक प्रयोजन आहे. म्हणजे चांगल्या गोष्टी सोडून वाईट गोष्टींचा नाश करणे हे एक प्रयोजन असतं. कांता संमित उपदेश देणे हा एक प्रयोजन असतो. आनंद मिळवणे हे एक प्रयोजन असतं. आता आपण पाश्चात्य साहित्यशास्त्रांमधील प्रयोजन विचार पाहूया. पाश्चात्य साहित्यकारांनी, अभ्यासकांनी काय प्रयोजन दिलेले आहेत ते पाहूया. त्यांनी प्लेटोचे मत पाहूया. या प्रयोजनाच्या मागे प्लेटोचं मत काय आहे. त्याने नीतीला महत्त्व दिले व काव्याला कलेत विशेष स्थान मानले नाही. त्याने नीतीला महत्त्व दिले पण काव्याला कलेमध्ये विशेष स्थान मानले नाही. त्याने आदर्श राज्यातून कवींना हकलून लावले. त्याने काय केलेलं आहे, तर आदर्श राज्यातून कवींना हकलून लावलेलं आहे. कारण त्यांचे काव्य केवळ मनोरंजन करते व नीतीला हानिकारक असते असं त्याचं मत आहे. काव्याचा उद्देश सत्य व शिव असावा. प्लेटोचं मत काय, तर त्याने नीतिमत्तेला जास्त महत्त्व दिलं आहे आणि काव्याला कलेत विशेष स्थान दिलेलं दिसत नाही आहे. त्याने काय, आदर्श राज्यामधून जे कवी आहेत त्यांना हाकलून लावलेले आहे. त्याच्यामध्ये त्याच्या म्हणण्यानुसार त्याने कवी जे आहेत ते खाली मनोरंजन करतात, नीतीला हानिकारक आहेत असं त्याचं म्हणणं आहे. काव्याचा उद्देश हा सत्य आणि शिव असावा असं त्याचं म्हणणं आहे. होरेस याचं म्हणणं काय आहे, होरेसचं प्रयोजन काय आहे की शिक्षण,
म्हणजे ज्ञान आणि मनोरंजन हे साहित्याचे प्रयोजन मानले. ओरेसाने काय मानले प्रयोजन? तर शिक्षण आणि मनोरंजन हे साहित्याचे प्रयोजन मानले. फिलिप सिडनी याने नीतिकथा हे प्रयोजन मानले. काय हेतू मांडला? साहित्याचा हेतू काय मांडला? तर नीतिकथा हे साहित्याचा हेतू आहे. लेखकाने शिक्षकाप्रमाणे काम करावे आणि समाजाला नीतिकथेचे धडे आनंदातून द्यावेत. लेखकाने काय करावे? तर शिक्षकाप्रमाणे काम करावे आणि समाजाला नीतिकथेचे धडे आनंदातून द्यावेत. शैलीने काय प्रयोजन मांडलं आहे? माणसाच्या आत्मकेंद्रितेवर मात करून इतरांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहावे. त्याचं काय प्रयोजन होतं की साहित्याबाबतचं? साहित्याचे हेतू काय? तर माणसाच्या केंद्रिततेवर मात करून इतरांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहणे म्हणजे नैतिकतेचा विकास करणे हे प्रयोजन शैलीने मांडले. काव्यामुळे कल्पनाशक्ती विकसित होते असं शैलीचं मत होतं. रिचर्ड्स याने काय प्रयोजन मांडलं, हेतू मांडला साहित्याचा? की त्यांनी पाश्चात्य साहित्यात शुगर कोटेड पील साखरेच्यावर असलेली गोळी हा सिद्धांत मांडला. हा भारतीय शर्करा अवगुंठित साखराचा भाग आहे सारखाच आहे. काव्य वाचनाने जीवनातील समस्यांना तोंड देण्यासाठी भावनिक ऊर्जा प्राप्त होते असं त्याचं मत आहे किंवा असं त्याचं प्रयोजन आहे. जॉन ड्यूचं काय प्रयोजन आहे साहित्याचं प्रयोजन? कलानुभव आणि जीवनानुभव यात फरक नाही. समाजाच्या स्तरावर बदल घडवून नवीन अनुभव निर्माण करणे हे प्रयोजन आहे. जॉन ड्यू काय म्हणतोय? त्याने काय प्रयोजन मांडलं? तर सामाजिक स्तरावर बदल घडवून नवीन अनुभव निर्माण करणे हे एक साहित्याचे प्रयोजन असावं असं जॉन ड्यू असं म्हणणं आहे. मॅथ्यू आर्नोल्ड ह्याचं काय आहे साहित्य निर्मितीचं प्रयोजन? की जीवन भाष्य हे साहित्याचे प्रयोजन आहे. जीवनावर भाष्य हे साहित्याचे प्रयोजन असावे असं त्याचं मत आहे. लेखकाने काल्पनिक जगापेक्षा वास्तव जीवनातील अनुभवाचे चित्रण करावे असं मॅथ्यू आर्नोल्डचं मत आहे. त्याने जीवन भाष्य हे साहित्याचे प्रयोजन मांडले. टॉल्स्टॉयचं काय मत आहे? त्याने काय प्रयोजन मांडलं? जीवनमूल्य साहित्याचे प्रयोजन असं टॉल्स्टॉयचं मत आहे की जीवनमूल्य हेच साहित्याचे प्रयोजन आहेत. साहित्य नीतिगुण जपणारे आणि त्यांचे पोषण करणारे असावेत. साहित्य कसे असावेत? तर नीतिगुण जपणारे आणि त्यांचे पोषण करणारे असावेत. उच्च दर्जाच्या साहित्यात विषयांऐवजी भावनेचे संक्रमण महत्त्वाचे आहे. ते जे उच्च दर्जाचे जे साहित्यकृती आहेत त्या विषयांऐवजी त्याच्यामध्ये विषयांऐवजी भावनेचे संक्रमण महत्त्वाचे आहे असं टॉल्स्टॉय असं म्हणतो आहे. फ्राईडचं काय म्हणणं आहे? फ्राईडने कशाला महत्त्व दिलं आहे, प्रयोजन मांडलं आहे? ते इच्छापूर्ती, जीवनातील अपूर्ण इच्छा साहित्याच्या माध्यमातून पूर्ण करणे हे साहित्याचे महत्त्वाचे प्रयोजन असावे असं फ्राईडचं म्हणणं आहे. स्वप्नरंजन, डे ड्रीमिंग हे एक प्रयोजन मानले फ्राईड हा मानसशास्त्रज्ञ होता ना. सामाजिक बांधिलकी, पुढचं प्रयोजन काय? तर सामाजिक बांधिलकी. साहित्याचं पुढचं प्रयोजन आहे सामाजिक बांधिलकी. आधुनिक काळातील एक महत्त्वाचे प्रयोजन आहे. हे एक आधुनिक काळातील महत्त्वाचे प्रयोजन आहे सामाजिक बांधिलकी. समाजातील रूढीवादी विचारांवर प्रहार करून सामाजिक जागृती घडवून आणणे हे एक प्रयोजन आहे. समाजातील अन्याय दूर करणे, समानता निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे एक प्रयोजन आहे. लेखक व कलावंत असण्यासोबतच समाजसेवक असावा. लेखक कलावंत असण्यासोबतच समाजसेवक असावा. उदाहरणार्थ एकच प्याला आणि संगीत शारदा. लेखक कलावंत असण्यासोबतच समाजसेवक असावा हे एक प्रयोजन मांडलं. उदाहरणार्थ एकच प्याला, संगीत शारदा. पुढचं प्रयोजन आहे साधनवादी प्रयोजन आहे. ज्या प्रयोजनाने नीतितत्वे परिपक्व होतात, जीवन भाष्य केले जाते, आनंद मिळतो किंवा समाज प्रबोधन केले जाते त्यांना साधनवादी प्रयोजने म्हणतात. साधनवादी प्रयोजन कशाला म्हणतात? ज्या प्रयोजनाने नीतितत्वे परिपक्व होतात, ज्या हेतूंनी नीतितत्वे परिपक्व होतात, जीवन भाष्य केले जातात, आनंद मिळतो किंवा समाज प्रबोधन केलं जातं त्यांना साधनवादी प्रयोजन म्हणतात. उदाहरणार्थ चरित्र, आत्मचरित्र. साधनवादी प्रयोजनमध्ये काय? ज्या प्रयोजनांनी, ज्या उद्देशांनी, ज्या हेतूंनी नीतितत्वे परिपक्व होतात, जीवन भाष्य केलं जातं, आनंद मिळतो किंवा समाज प्रबोधन होतं अशा प्रयोजनांना साधनवादी प्रयोजने असे म्हणतात. उदाहरणार्थ काय? चरित्र, आत्मचरित्र.
जीवनवादी प्रयोजने, ज्या प्रयोजनामुळे समकालीन जीवनाचे दर्शन घडते, समस्यांवर चर्चा होते व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होतात, त्यांना जीवनवादी प्रयोजने म्हणतात. जीवनवादी प्रयोजन कशाला म्हणतात? तर समकालीन जीवनाचे दर्शन घडवते जे प्रयोजन, जे हेतू जे समकालीन जीवनाचे दर्शन घडवत असतात, समस्यांवरती चर्चा करतात आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना त्या अशा प्रयोजनांना, अशा हेतूंना जीवनवादी प्रयोजन असं म्हटलेलं आहे. कलावादी प्रयोजने, कलावादींच्या मते कला ही जीवनवादापासून उन्मुक्त आहे, अलिप्त आहे असावी. कलावादींचं काय म्हणणं आहे? तर कला ही जीवनवादापासून अलिप्त असावी आणि ती शुद्ध, प्युअर असावी. कला शुद्ध असल्याने ती श्रेष्ठ असते. म्हणजेच कलेसाठी कला, आर्ट ऑफ आर्ट्स सेक, कलेसाठी कला. कलेचे जग हे वेगळे, स्वतंत्र, स्वायत्त, ऑटोनॉमस आणि अनन्यसाधारण असते. कला हे केवळ आनंद देण्याचे कार्य नसून ते व्यवहाराशी संबंधित नसावे. कला हे आनंद देण्याचे कार्य असून ते व्यवहाराशी संबंधित नसावे. ॲरिस्टॉटलच्या मते सर्व कला अनुकृतीशील असतात. वाचनातून मिळणारा आनंद वैयक्तिक आणि उदात्त असतो. कलावादी साहित्यात कोणताही व्यावहारिक हेतू नसतो. लेखकाला आत्मविश्वासाची प्रेरणा आणि आत्माविष्कार हेच साहित्य निर्मितीसाठी कारणे असतात. तर एक कलावादी प्रयोजने आहोत. कलावादी प्रयोजनामध्ये काय म्हटलेलं आहे? कलावादींच्या मते कला ही जीवनवादापासून उन्मुक्त, अलिप्त असावी, ती शुद्ध आणि प्युअर असावी. कला शुद्ध असल्याने ती श्रेष्ठ असते. म्हणजेच कलेसाठी कला. कलेचे जग हे वेगळे, स्वतंत्र, स्वायत्त, ऑटोनॉमस, अनन्यसाधारण असते. कला हे केवळ आनंद देण्याचे कार्य असून ते व्यवहाराशी संबंधित नसावे. अरिस्टॉटलच्या मते सर्व कला अनुकृतीशील आहेत, असा अरिस्टॉटलचं मत आहे. वाचनातून मिळणारा आनंद वैयक्तिक आणि उदात्त असतो. कलावादी साहित्यात कोणताही व्यावहारिक हेतू नसतो. लेखकाला आत्मविश्वासाची प्रेरणा आणि आत्मविष्कार हे साहित्य निर्मितीसाठी कारणे असतात. हेतुविरहित हेतुपूर्णता. आता पुढचं हेतुपूर्णता हे एक प्रयोजन आहे. हे कलावादींनी साहित्याचे प्रयोजन मानले आहेत. म्हणजे कसलाच हेतू नसावा, हेच हेतू आहे. कलावादींनी काय म्हटलं की त्या साहित्यकृतीचा कसलाच हेतू नसावा, हेच हेतू पूर्णता आहे. हे कलावादींनी साहित्याचे प्रयोजन मानले. हेतुविरहित हेतुपूर्णता. कलावादी विचारांतील विविध विचार प्रवाह. आता कलावादीमध्ये काही काही कलावादी विचार जे आहेत त्यामध्ये काही विविध विचार प्रवाह आले आहेत, ते समजून घेऊया. बोर्डकिस्दा. विश्व बंधुत्वाच्या इंद्रिय गोचर आविष्काराचे कार्य कलेने करावे. आता बोर्डकिस्दा काय म्हणतोय? तर विश्व बंधुत्वाचे जे इंद्रिय गोचर आविष्काराचे कार्य आहे हे कलेने करावे. म्हणजे बंधुत्व म्हणजे विश्वामध्ये बंधुत्वाच्या इंद्रिय गोचर आविष्काराचे कार्य कलेने करावे. बोल्टर पेटर काय म्हणतो? तर लोकांतील आशय काढून घेऊन त्यांची अलौकिक रूपात स्वत्वाच्या आधारे पुन्हा रचना करणे हे कलेचे कार्य आहे. वॉल्टर पेटर काय म्हणतात? ते लोकांतील जे आशय आहे तो काढून घ्यायचा आणि त्यांची अलौकिक रूपात तत्वाच्या आधारे अलौकिक रूपात पुन्हा रचना करून कलेचे कार्य करावे. हे कलेचे कार्य आहे. करणे हे कलेचे कार्य आहे. वेलेस्ली बेल काय म्हणतात? वेलेस्ली बेल काय म्हणतात? कला म्हणजे अर्थपूर्ण रचना होय. त्यांचं म्हणणं काय आहे? ते कला ह्या अर्थपूर्ण रचना होय. सर रॉजर फ्राय काय म्हणतात? कलेच्या आशयापेक्षा रचनेला महत्त्व दिले. यांनी काय केलं? तर कलेच्या आशयापेक्षा रचनेला महत्त्व दिले. कलावंताने साधलेल्या अलौकिक रचनाबंधाने रसिकांना अलौकिक दर्जाचा आनंद प्राप्त होतो. शिलर यांचं म्हणणं काय? कलेमुळे निर्मिती स्वातंत्र्य सुखास होते. कलेमुळे निर्मिती स्वातंत्र्य सुख होते. मराठीतील साहित्य प्रयोजन विचार काय आहेत बघूया. आता आपण पाश्चात्य देशातील साहित्य प्रयोजनाचे विचार प्रवाह पाहिले. आता मराठी साहित्यातील प्रयोजन विचार पाहूया. मराठी साहित्यातील प्रयोजन विचार 12व्या शतकापासून मराठीत दिसून येतो. म्हणजे हे मराठी साहित्यातील प्रयोजन विचार आहेत, जे हेतू विचार आहेत, ते 12व्या शतकापासून आपल्याला दिसून येतात. आरंभीच्या काळात साहित्य निर्मितीचे स्वरूप साधारणतः जीवनवादी
भूमिकेचा स्वीकार करणारे होते. संत वाङ्मय काळात प्रयोजन हे देवाला परमार्थ सांगणे, देवदेवतांचे पराक्रम सांगून अशुभ निवारण करणे असं होतं संत वाङ्मयामध्ये. संत मग एकनाथ तुकाराम यांच्या काळात लोकांनी केलेल्या नीतिमूल्य शिकवणे, समाजाला वाईट मार्गापासून वाचवणे हे प्रयोजन एकनाथ आणि तुकाराम यांच्या काळात दिसून येतं. 19व्या शतकात शिक्षणामुळे किंवा इंग्रजांविरुद्ध उठाव करण्यासाठी सामाजिक प्रबोधनाचे साहित्य निर्माण होऊ लागले. उदाहरणार्थ हरिभाऊ आपटे, विका राजवाडे यांचे प्रयोजन लोकजागृती करणे, समाजाला समानतेचा व श्रमिक वर्गाच्या विकासाचा लाभ व्हावा असा 20व्या शतकातील प्रयोजन दिसून येतं. सीमा कुलकर्ण्यांच्या मते मराठी साहित्य प्रयोजन विचारात सर्वप्रथम कलावादी भूमिका मांडली. तर सीमा कुलकर्ण्यांचं मत काय होतं की मराठी साहित्य प्रयोजन विचारामध्ये म्हणजे मराठी साहित्यामध्ये प्रयोजन विचार जे आहेत त्याच्यामध्ये काय सर्वप्रथम कलावादी भूमिका मांडली. श्रीपा कुलकर्णी म्हणतात, एस पी कुलकर्णी ज्ञान आणि आनंद यांचा ओके. तर पुढे कुठे होतो आपण, तर कुलकर्णी यांचं मत काय ज्ञान आणि आनंद यांचा संबंध जोडला. आनंद हे मुख्य प्रयोजन व नीतिबोध हा आवश्यक नाही. आनंद हे मुख्य प्रयोजन असून नीतिबोध हा आवश्यक नाही असं कुलकर्णी म्हणतात. सीमा कुलकर्ण्यांच्या मते मराठी साहित्य प्रयोजन विचारात सर्वप्रथम कलावादी भूमिका मांडली. मर्ढेकर म्हणतात की कलेचा अनुभव हा साध्यरूप असून तो व्यवहाराशी असू नये. कलेचा अनुभव हा साध्यरूप असावा, तो व्यवहाराशी असू नये असं मर्ढेकर म्हणतात. कलाकृतीचा आनंद तात्विक असला तरी तो स्वरूप वृक्ष कंटाळवाणे नसतो. कलाकृतीचा आनंद कसा हा तात्विक असला तरी तो स्वरूप वृक्ष किंवा कंटाळवाणे नसतो. तो पाश्चात्य कलावाद्यांचे समर्थन असले तरी त्यांनी कलेच्या अनुभवाला साध्यरूप मानले. ते पाश्चात्य कलावादांचे समर्थक असले तरी त्यांनी कलेच्या अनुभवाला साध्यरूप मानले. कलावादी कला रंजनासाठी निर्माण करतात. कला ह्या रंजनासाठी निर्माण करतात. मराठीतील इतर विचारवंत माधव आचवल, वसंत दावतर, सुधीर रसाळ यांनी देखील कलावादाचा विचार केला. उशिरेगे, गंगाधर गाडगीळ, उशीर रे यांनी साहित्याने आनंद द्यावा, जीवन समृद्ध करावे असे मत मांडले. काही विचारवंतांनी आनंद आणि प्रबोधन यांचा समन्वय साधलेला दिसून येतो. तर मित्रांनो, हा घटक इथे संपलेला आहे. आपण आता थोडासा पटकन रिकॅप करूया, आढावा घेऊया की आपण या घटकात काय काय पाहिलेलं आहे. ते घटक कशावर भाष्य करते, ते साहित्य प्रयोजनाचा हेतू काय हे सांगण्याचा प्रयत्न करतं. ह्यात काही पाश्चात्य आणि भारतीय परंपरेतील विचारवंत आहेत, त्यांनी काय आपले विचार मांडले की साहित्याचं प्रयोजन काय काय असावं हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर प्रयोजन आणि परिणाम यांच्यातील संबंध आपण काय काय पाहिलेलं आहे, याची उद्दिष्ट पाहिलेलं आहेत. ओके, भारतीय उद्दिष्ट काय काय, साहित्य कशासाठी बनले जाते त्याचं समजून घेणं. नंतर मग प्रयोजन काय आहेत, तर त्या प्राचीन भारतीय साहित्यांनी सांगितलेल्या प्रयोजनाचे आकलन करणे. पाश्चात्य साहित्यिकांनी सांगितलेलं साहित्य प्रयोजन समजावून घेणे. मराठी साहित्यिकांनी मांडलेली साहित्य प्रयोजनांची माहिती विद्यार्थ्यांना ज्ञान करून देणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. ते प्रस्तावना काय, विशेष प्रवेश काय, तर साहित्य लेखन प्रक्रियेच्या साहित्याला साहित्यिक म्हणतात, ज्याद्वारे लेखक आपले विचार इतरांपर्यंत पोचवत असतो. याचं प्रयोजन काय, लेखकाच्या आणि वाचकातून होणारा अपेक्षित परिणाम म्हणजे प्रयोजन होय. साहित्याच्या निर्मितीमागे जसा उद्देश असतो तसाच वाचनामागेही वाचकाचा एक उद्दिष्ट असतो. प्रयोजन आणि परिणाम यांच्यातील परस्पर संबंध काय, साहित्याचा हेतू म्हणजे प्रयोजन आणि साहित्याचे वाचन केल्यानंतर होणारा परिणाम हे दोन्ही वेगवेगळे असून ते साहित्यात पूर्ण होतात. एखाद्या विशिष्ट साहित्यातून चांगला किंवा वाईट बोध मिळू शकतो. भारतीय साहित्य प्रयोजनांचा विचार काय, हेतूंचा विचार काय, संस्कृत साहित्य प्रयोजनामध्ये आनंद, कलावादी भूमिका आणि बोध, जीवनवादी भूमिका या दोन्हींचं महत्त्व असतं. संस्कृत साहित्य प्रयोजनामध्ये काय, कलावादी भूमिका आणि जीवनवादी भूमिका, आनंद आणि बोध
या दोन्हींचं महत्त्व असतं. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रानुसार लोकांना उपदेश देणे, दुःख, शोक, शब, तम यांनी पिढ्यांचे सात्वन करणे आणि मनाला शांती देणे हे साहित्याचे मुख्य प्रयोजन मानले. भाम आणि दंडी यांच्या मते काय काव्यरचनेने धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषार्थांचा लाभ होतो. कलांमध्ये प्रावीण्य मिळते. लेखक वाचकांना प्रीती, आनंद, कीर्ती, यश मिळते. त्यांनी बोधसंहित आनंदावर भर जोर दिला. यश आणि कीर्ती हे एक प्रयोजन आहे. मम्मटाने सांगितले की हे महत्त्वाचे प्रयोजन आहे. यश आणि कीर्ती. पुढे अर्थप्राप्ती. मम्मटाने सांगितलेलं आहे की अर्थप्राप्ती हे एक महत्त्वाचं प्रयोजन आहे. परत मम्मटाने सांगितलेलं आहे की व्यवहारज्ञान हे एक साहित्यकृतीचं महत्त्वाचं प्रयोजन आहे. शिवतेतर क्षतेय मंगळ गोष्टी सोडून बाकी अमंगळ गोष्टींचा नाश करणे हे एक प्रयोजन आहे. कांतानी संमित उपदेश. पत्नी ज्याप्रमाणे उपदेश करते तसाच उपदेश साहित्यातून मिळतो हे एक प्रयोजन आहे. आनंद मिळवणे हा एक साहित्यकृतीचा प्रयोजन आहे. तसेच पाश्चात्य शास्त्रांमधील प्रयोजन विचार आपण पाहूया. प्लेटोचं मत काय? नीतिमत्व दिले. त्याने नीतिमत्वाला महत्त्व दिले. काव्याला कलेत विशेष स्थान दिले नाही. त्याने आदर्श राज्यातून कवींना हाकलून लावले. कारण काव्य हे केवळ मनोरंजन करते, नीतीला हानिकारक असते असं प्लेटोचं मत आहे. हॉरेसचं मत काय? शिक्षण आणि मनोरंजन हे साहित्याचे प्रयोजन मानले. फिलिप सिडनी याने काय नीतिकथा हे साहित्याचे प्रयोजन मानले. शेली याने माणसाला आत्मकेंद्रित तेवर मात करून इतरांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहणे म्हणजेच नैतिकतेचा विकास करणे हे साहित्यकृतीचे प्रयोजन मानले. रिचर्डने काय प्रयोजन मानले की त्यांनी पाश्चात्य साहित्यात शुगर कोटेड पिल, साखरेचे आवरण असलेली गोळी हा सिद्धांत मांडला. हा शर्करा अवगुंठित सारखाच आहे. जॉन ड्यूच्या मध्ये काय प्रयोजन मांडलं की कलाअनुभव आणि जीवनानुभव यात फरक नाही. समाजाच्या स्तरावर बदल घडून नवीन अनुभव निर्माण करणे हे एक प्रयोजन जॉन ड्यूने मांडले. मॅथ्यू आर्नॉल्डने काय प्रयोजन मांडले? जीवनभाष्य हेच साहित्याचे प्रयोजन मांडले. टॉल्स्टॉय जीवनमूल्यने काय कोणतं प्रयोजन मांडलं की जीवनमूल्य हेच साहित्याचे प्रयोजन आहेत. साहित्य नीतिगुण जपणारे व त्यांचे पोषण करणारे हवेत. फ्राईडने काय म्हणलं? इच्छापूर्ती, जीवनातील अपूर्ण इच्छा साहित्याच्या माध्यमातून पूर्ण करणे हे साहित्याचे महत्त्वाचे प्रयोजन मानले. स्वप्नरंजन हे एक म्हणजे डे ड्रीमिंग हे एक प्रयोजन मानले. सामाजिक बांधिलकी हे एक प्रयोजन आहे. आधुनिक काळातील एक महत्त्वाचे प्रयोजन आहे. समाजातील रूढीवादी विचारांवर प्रहार करून सामाजिक जागरूकता घडवणे, समाजातील अन्याय दूर करणे, समता निर्माण करणे प्रयत्न करणे. लेखक हा कलावंतांचा असण्यासोबतच समाजसेवक असावा हा एक सामाजिक बांधिलकीचं प्रयोजन आहे. साधनवादी प्रयोजन. ज्या प्रयोजनांनी नीतितत्वे परिपक्व होतात, जीवनभाष्य केले जाते, आनंद मिळतो आणि समाज प्रबोधन होतं त्याला साधनवादी प्रयोजन म्हटले जाते. जीवनवादी. ज्या प्रयोजनांनी समकालीन जीवनाचे दर्शन घडते, समस्यावर चर्चा होते व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होतात अशा प्रयोजनांना जीवनवादी प्रयोजन म्हणले. कलावादी प्रयोजन. कलावादीच्या मते कला ही जीवनवादापासून अलिप्त असावी, ती शुद्ध असावी. कला शुद्ध असल्याने ती श्रेष्ठ बनते. म्हणजेच कलेसाठी कला हे एक प्रयोजन मानले. कलेचे जग हे वेगळे असते, स्वतंत्र असते, ऑटोनॉमस असते, अनन्यसाधारण असते. ॲरिस्टॉटलच्या मते सर्व कला ह्या अनुकृतीशील असतात. वाचनातून मिळणारा वैयक्तिक आणि उदात्त असतो. कलावादी साहित्यात कोणताही व्यावहारिक हेतू नसतो. कलावादी साहित्यामध्ये काय कोणताही व्यावहारिक नसतो. लेखकाला आत्मविश्वासाची प्रेरणा आणि आत्मविश्वास हेच साहित्य निर्मितीकडे साठी कारणे असतात. हेतुविरहित हेतुपूर्णता. कलावादींनी साहित्याचे प्रयोजन मानले. हेतुविरहित हेतुपूर्णता हे कलावादींनी साहित्याचे प्रयोजन मानले. कलावादी विचारांमधील विविध विचार पाहू. बोडकिस्ता याने विश्वबंधुत्वाच्या इंद्रगोचर आविष्काराचे कार्य कलेने करावे असे मानले. वॉल्टर पेटरने लोकांतील आशय काढून घेऊन त्यांची अलौकिक रूपात स्वत्वाच्या आधारे पुन्हा रचना करणे हे कलेचे कार्य मानले. बेलने काय म्हणले? कला म्हणजेच अर्थपूर्ण रचना होय. रॉजर फ्रायने काय म्हणलं? कलेच्या आशयानुसार रचनेला महत्त्व दिले. कलावंतांनी साधलेल्या अलौकिक रचनाबंधाने रसिकांना अलौकिक दर्जा आनंद प्राप्त होतो. शिलरने काय म्हणलं? ते कलेमुळे निर्मिती स्वातंत्र्य सुखास होते. मराठीतील साहित्य प्रयोजन विचार पाहूया. मराठीतील साहित्य प्रयोजन विचार 12व्या शतकापासून मराठीत दिसून येतो. आरंभीच्या काळात साहित्य निर्मितीचा स्वरूप साधारणतः जीवनवादी भूमिकेचा स्वीकार करणे होतो. संत वाङ्मय काळात प्रयोजन म्हणजे देवाला परमार्थ सांगणे, देवदेवतांचे पराक्रम सांगून अशुभ निवारण करणे हे प्रयोजन मानले. एकनाथ तुकाराम यांनी
नीतिमूल्ये शिकवणे आणि समाजाला वाईट मार्गापासून वाचवणे हे प्रयोजन मांडले. 19व्या शतकात शिक्षणामुळे आणि इंग्रजांविरुद्ध उठाव करण्यासाठी सामाजिक प्रबोधनाचे साहित्य निर्माण होऊ लागले. हरिभाऊ आपटे, विका राजवाडे यांचे प्रयोजन लोकजागृती करणे, समाजाला समानतेचा, श्रमिक वर्गाचा विकास लाभ व्हावा हे प्रयोजन मानले. कुलकर्ण्यांच्या मते मराठी साहित्य प्रयोजन विचारात सर्वप्रथम कलावादी भूमिका मांडली. ज्ञान आणि आनंद यांचा संबंध जोडला. आनंद हे मुख्य प्रयोजन असून नीतिबोध हा आवश्यक नाही. मर्ढेकरांच्या मते कलेचा अनुभव हा साध्यरूप असून तो व्यवहाराशी असू नये. कलाकृतीचा आनंद तात्विक असला तरी स्वरूप वृक्ष कंटाळवाणे नसतो हे मानले. मराठीतील इतर विचारवंत माधव अवचल, वसंत दावतर, सुधीर रेचल यांनी देखील कलावादाचा विचार केला. पुशी रेगे, गंगाधर गाडगीळ, पुशी रेगे यांनी साहित्याने आनंद द्यावा, जीवन समृद्ध करावे असे मत मांडले. काही विचारवंतांनी आनंद आणि प्रबोधन यांचा समन्वय सुवर्णमध्ये साधलेला दिसून येतो. तर हा घटक आपण इथे संपवलेला आहे. तर साहित्य प्रयोजनासंबंधी काही प्रश्न आलेले आहेत ते पाहूया. साहित्याच्या प्रयोजनासंबंधी भारतीय शास्त्रांचे मत सविस्तरपणे स्पष्ट करा. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रानुसार साहित्याचे मुख्य प्रयोजन दुःख, शोक, श्रमांनी पिडलेल्यांना सांत्वन आणि शांती देणे आहे. भामह दांडे यांच्या मते काव्यरचनेने धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांची प्राप्ती, कलांमध्ये प्रावीण्य आणि लेखक वाचकांना प्रीती, आनंद आणि कीर्ती मिळते. मम्मटाने यश आणि अर्थप्राप्ती, व्यवहारज्ञान, शिवतेक्षतेय, अमंगलनाश, कांतासमेत, उपदेश आणि आनंद ही 6 प्रयोजने सांगितली. कुणी? मम्मटाने किती प्रयोजन सांगितले की अर्थप्राप्ती, व्यवहारज्ञान, शिवतेक्षतेय, कांतासमित, उपदेश, आनंद ही 6 प्रयोजने सांगितली. भारतीय साहित्याच्या प्रयोजनात आनंद, कलावादी आणि बोध, जीवनवादी या दोन्हींना महत्त्व असते. मम्मटाने सांगितलेले साहित्याची 6 प्रयोजने उदाहरणासहित स्पष्ट करा. यश, कीर्ती. उत्तर: यश, कीर्ती, लेखकाला प्रसिद्धी मिळणे, उदाहरणार्थ संत साहित्यिकांची लेखन. अर्थप्राप्ती, लेखनातून धन मिळणे, पूर्वीच्या काळी राजदरबारात काव्य ऐकवणे. व्यवहारज्ञान, साहित्यातून जीवनातील व्यवहार शिकायला मिळणे, उदाहरणार्थ नटसम्राट नाटकातील अनुभव. शिवतेक्षतेय, अमंगलनाश, अनुभव अशुभ गोष्टींचा नाश करून मंगल गोष्टींची प्राप्ती होणे. कांतासंमित, पत्नीच्या प्रेमाच्या उपदेशाप्रमाणे साहित्यातून मिळणारा गोड आकर्षक उपदेश. आनंद, साहित्याच्या वाचनाने मिळणारा अलौकिक आणि तात्काळ त्रास दूर करणारा आनंद. परनिवृत्ती. साहित्याच्या प्रयोजनांसंबंधी पाश्चात्य साहित्यशास्त्रांचा विचार सविस्तर मांडा. उत्तर: प्लेटो. नीतीला महत्त्व दिले. प्लेटोने काव्याने केवळ सत्य व शिव चांगले दर्शवते. होरेस शिक्षण आणि मनोरंजन हे प्रयोजन मानले. फिलिप सिडनी यांनी नीतिकथांमधून आनंदात उपदेश देणे हे प्रयोजन मानले. टॉल्स्टॉय जीवनमूल्य आणि भावनेचे संक्रमण हे महत्त्वाचे हे प्रयोजन मानले. रिचर्डसनने काव्यरचनेतून जीवनातील समस्यांना तोंड देण्यासाठी भावनिक ऊर्जा प्राप्त होणे हे प्रयोजन मानले. फ्राईड याने मानवी इच्छापूर्ती, स्वप्नरंजन साहित्याचे प्रयोजन आहे असं मानलं. मॅथ्यू आर्नॉल्डने साहित्याने वास्तव जीवनावर भाष्य करावे, जीवन भाष्य हे प्रयोजन मानले. पाश्चात्य कलावादी विचार आणि त्यांची प्रयोजने स्पष्ट करा. प्रश्न 4. याचं उत्तर: कलावादींच्या मते कला ही शुद्ध, स्वतंत्र आणि जीवनवादापासून अलिप्त असावी. कलेसाठी कला असावी. कलेचे कार्य केवळ आनंद देणे आहे, त्यात व्यावहारिक हेतू नसावा. प्रयोजन हेतुविरहित, हेतुपूर्णता असावी. इंटरेस्टेड जॉय असावा आणि अलौकिक आनंद असावा. विचारवंत वॉल्टर पीटर, अलौकिक रूपात रचना करणे. शिलर, निर्मिती व स्वातंत्र्य सुख. वेस्लिक ब्रेल, कला म्हणजे अर्थपूर्ण रचना. प्रश्न 5. साहित्य प्रयोजन म्हणून आनंद या घटकाचे महत्त्व सविस्तर स्पष्ट करा. आनंद हे लेखक आणि वाचक या दोघांसाठीही महत्त्वाचे प्रयोजन आहे. मम्मट, सद्य परनिवृत्ती, तत्काळ त्रास दूर होणे. विश्वनाथ शर्करा, अवगुंठित
विलेपण शर्करा अवगुंठित विलेपण सिद्धांतानुसार कडू औषधावर साखरेचे आवरण असावे. म्हणजे साहित्य किती कठीण असले तरी वाचक ते आनंदाने स्वीकारतात. आनंदामुळे शारीरिक, मानसिक, तात्मिक असा सर्व प्रकारचा त्रास नाहीसा होतो व जीवनात उत्कृष्ट आनंदाचा अनुभव मिळतो. हे आनंद या घटकाचे महत्त्व आहे. साहित्य आणि सामाजिक बांधिलकी यावर मराठी साहित्यिकांचे मत स्पष्ट करा. याचे उत्तर आहे की आधुनिक काळात सामाजिक बांधिलकी हे साहित्याचे महत्त्वाचे प्रयोजन मानले जाते. यातून समाजातील रूढी परंपरा प्रहार करून सामाजिक जागृती घडवून आणली जाते. समाजातील अन्याय दूर करून समानता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मराठी साहित्य गोविंद बल्लाळ देवळ यांचे संगीत, शारदा किंवा राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला यांसारखी नाटके सामाजिक प्रबोधन घडवतात. साहित्य लेखकाने समाजसेवक म्हणून भूमिका घ्यावी असे मत असे मत मराठी विचारवंतांनी मांडले. साहित्य प्रयोजन म्हणून व्यवहार ज्ञान या संकल्पने स्वरूप स्पष्ट करा. याचं उत्तर मम्मटाने सांगितलेले हे प्रयोजन आहे. साहित्याच्या वाचनामुळे वाचकाला जीवनातील प्रत्येक घटकाचा अनुभव आणि त्यातून व्यवहार कसा करायचा याचे ज्ञान मिळते. जे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून किंवा परंपरेतून होत नाही ते साहित्यातून मिळते. ऐतिहासिक, सामाजिक कलाकृतींमुळे वाचकाला व्यावहारिक ज्ञान प्राप्त होते. प्रश्न 8. साधनवादी आणि जीवनवादी प्रयोजनांचे स्वरूप स्पष्ट करा. याचं उत्तर साधनवादी प्रयोजन ज्या प्रयोजनांनी नीतितत्वे परिपक्व होतात, जीवन भाष्य केले जाते, आनंद मिळतो किंवा समाज प्रबोधन होतो, त्यांना साधनवादी प्रयोजने म्हणतात. उदाहरणार्थ चरित्रे, आत्मचरित्रे ही प्रयोजने आनंद मिळवण्यासाठी साधन म्हणून वापरली जातात. जीवनवादी प्रयोजने ज्या प्रयोजनांनी समकालीन जीवनाचे दर्शन करते, जीवनातील समस्यांवर चर्चा होते, त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांना जीवनवादी प्रयोजने म्हणतात. हे साहित्य सत्य, तथ्य आणि खऱ्या अभिव्यक्तीवर आधारित असते. साहित्य प्रयोजनाच्या दृष्टीने फ्राईड आणि टॉल्स्टॉय यांच्या मतांची तुलनात्मक चर्चा करा. फ्राईड साहित्याचे प्रयोजन मानवी इच्छापूर्ती, विश फुलफिलमेंट आहे. ज्या इच्छा अपूर्ण राहतात त्या साहित्याच्या माध्यमातून पूर्ण होतात. हे स्वप्नरंजन, डे ड्रीमिंग यांवर आधारित असते. टॉल्स्टॉय साहित्याचे प्रयोजन जीवनमूल्य, नैतिकता जपणे आहे. उच्च दर्जाच्या साहित्यात भावनेचे नैतिक पोषण करणारे संक्रमण असावे लागते. तर तुलना फ्राईड साहित्य मानसिक इच्छा पूर्तीचे साधन मानतो, तर टॉल्स्टॉय साहित्य हे नैतिक आणि भावनिक उत्थानाचे साधन मानतो. मराठी साहित्य प्रयोजन विचारांचे विकास सविस्तर स्पष्ट करा. सुरुवात 1200 शतक. उत्तर याचं सुरुवात 1200 शतक. जीवनवादी भूमिका, देवदेवतांचे पराक्रम सांगणे, अशुभ निवारण, वाङ्मय साहित्य, संत वाङ्मय 13वे ते 17वे शतक, नीतिमूल्य शिकवणे, मार्गदर्शन करणे. आधुनिक काळ 19वे शतक. शिक्षणामुळे सामाजिक जागृती आणि प्रबोधन, हरिभाऊ आपटे देवळ. नवीन विचार, कुलकर्ण्यांनी सर्वप्रथम कलावादी भूमिका मांडली. सद्यस्थिती, आनंद, कलास्वाद आणि प्रबोधन सामाजिक यांचा सुवर्णमध्य साधला गेला. आता काही लघु प्रश्न आलेले आहेत, त्या लघु प्रश्नांचा आपण आढावा घेऊया. साहित्याचे प्रयोजन म्हणजे काय? साहित्याच्या प्रयोजनामध्ये लेखक लिहिताना किंवा वाचक वाचताना साहित्यातून होणारा अपेक्षित परिणाम किंवा साध्य होणारा उद्देश, आनंद मिळणे, ज्ञान मिळणे. कांता संहित. प्रश्न 2. कांता संहित उपदेशाचे स्वरूप स्पष्ट करा. कांता म्हणजे पत्नी. कांता म्हणजे पत्नी, प्रियसी. पत्नी ज्याप्रमाणे प्रेमाने आणि गोड शब्दात उपदेश करते तसाच उपदेश साहित्यातून मिळतो. हा उपदेश कठोर नसून तो आवडणारा व लगेच स्वीकारला जाणारा असतो. भरत मुनींच्या मते साहित्याचे प्रमुख प्रयोजन काय? दुःख, शोक, क्षमाने पीडित असलेल्यांचे सांत्वन करणे आणि त्यांच्या मनाला शांती देणे हे भरत मुनींच्या नाट्यशास्त्रानुसार साहित्याचे प्रमुख प्रयोजन मानले आहे. सद्य परनिवृत्ती ही संकल्पना कोणत्या प्रयोजनाशी संबंधित आहे? ही संकल्पना आनंद या प्रयोजनाशी संबंधित आहे. याचा अर्थ तत्काळ त्रास होण्यापासून सुटका किंवा अलौकिक आनंद मिळणे. ही संकल्पना मम्मटाने मांडली. प्लेटोने साहित्याच्या संदर्भात सत्य आणि शिव यावर जोर का दिला? प्लेटोच्या मते कला केवळ अनुकृती आहे, म्हणून त्याने कवींना आदर्श राज्यातून हाकलले. साहित्याने केवळ मनोरंजन न करता नीती आणि सत्याला महत्त्व द्यावे, म्हणून त्याने सत्य आणि शिव यावर जोर दिला. रिचर्डने सांगितले की शुगर कोटेड पिल सिद्धांत स्पष्ट करा. याला शर्करा अवगुंठित विलेपण म्हणतात. ज्याप्रमाणे कडू औषधासारखे
कडू औषध साखरेच्या आवरणातून दिले जाते. त्याचप्रमाणे साहित्य कडू, कठीण, घन असले तरी देखील रंजक पद्धतीने वाचकाला आनंद मिळतो, वाचकाला दिले जाते. टॉल्स्टॉयच्या उच्च दर्जाच्या साहित्याचे कोणते वैशिष्ट्य सांगितले आहे? टॉल्स्टॉयच्या मते उच्च दर्जाच्या साहित्यात नीती, पोषक, भावनिक संक्रमण करण्याची ताकद असावी. साहित्य हे जीवनमूल्यांचे पोषण करणारे असावे. जॉन ड्यूच्या मते साहित्याचे प्रयोजन काय आहे? समाजात बदल घडवून आणणे आणि नवीन अनुभव निर्माण करणे हे जॉन ड्यूच्या मते साहित्याचे प्रयोजन आहे. कला आणि अनुभव यात फरक नाही. कलावादी भूमिकेनुसार कलेचे स्वरूप कसे असते? कलावादी भूमिकेनुसार कला शुद्ध, स्वतंत्र, ऑटोनॉमस, स्वायत्त आणि जीवनवादापासून उन्मुक्त असते, अलिप्त असते. कलेचा उद्देश केवळ आनंद देणे असतो, हे कलावादी यांचं मत आहे. मराठी साहित्यात सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट करा. प्रश्न 10. मराठी साहित्यात विशेषतः आधुनिक काळात सामाजिक बांधिलकीमुळे समाज जागृती झाली. समाजातील अन्याय, रूढी, परंपरा प्रहार करून समानता आणि दलित श्रमिकांना विकास आणण्याचा प्रयत्न केला. टिपा लिहा. व्यवहारज्ञान आणि शिवतेर क्षतेय व्यवहारज्ञान. साहित्यातून जीवनातील प्रत्येक स्तराचा व्यवहार शिकायला मिळतो, ज्यामुळे वाचकाला स्वतःचे अनुभव न घेताही सामाजिक ज्ञान प्राप्त होते. उदाहरणार्थ नटसम्राट. शिवतेर क्षतेय, शिव मंगळ सोडून इतर अमंगळ गोष्टींचा नाश करणे. साहित्यातून वाचकाला वाईट गोष्टीपासून दूर राहून चांगल्या गोष्टींची प्राप्ती होते. हॉरेस आणि सिडनी यांचे मत स्पष्ट करा. हॉरेस. साहित्याचे प्रयोजन शिक्षण, ज्ञान आणि मनोरंजन करणे आहे. सिडनी. फिलिपचे मत काय? साहित्याचे प्रयोजन नैतिकता, नीतिकथा आहे. लेखकाने शिक्षकाप्रमाणे काम करून आनंदात उपदेश द्यावा. कलावादी प्रयोजने. कलेसाठी कला हे तत्त्व मांडणारी ही भूमिका आहे. कला शुद्ध, स्वतंत्र आणि व्यवहारापासून अलिप्त असते. प्रयोजन हेतुविरहित, हेतुपूर्णता, डिइंटरेस्टेड जॉय आणि अलौकिक आनंद देणे हे कलावादीचे प्रयोजन आहेत. मॅथ्यू आर्नोल्डचे जीवनभाष्य. टिपा 4. आर्नोल्डच्या मते साहित्याचे प्रयोजन जीवनभाष्य करणे आहे. लेखकाने केवळ कल्पना विश्वात न राहता वास्तव जीवनातील अनुभवाचे चित्रण करावे आणि समाज जीवनसत्यावर भाष्य करावे. टिपा 5. फ्राईडचा इच्छापूर्ती सिद्धांत. फ्राईडच्या मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार मानवी मानवाच्या ज्या इच्छा पूर्ण राहतात, उदाहरणार्थ जीवनातील अपयश, त्या साहित्याच्या माध्यमातून पूर्ण होतात. याला साहित्य स्वप्नरंजन हे प्रयोजन मानले. टिप 6. साधनवादी प्रयोजने. जी प्रयोजने नैतिकता, प्रबोधन, आनंद, जीवनभाष्य यांसारख्या मोठ्या उद्देशांना साधन म्हणून पूर्ण करतात, त्यांना साधनवादी प्रयोजन म्हणतात. उदाहरणार्थ चरित्र्य, आत्मचरित्र यातून बोध मिळतो. टिपा 7. प्लेटो आणि अरिस्टॉटलचे मत. नीतीला महत्त्व. काव्याला कलेत विशेष स्थान नाही, कारण ते अनुकृती करते. अरिस्टॉटल सर्व कला अनुकृतीशील आहेत, पण प्लेटोपेक्षा अधिक उदार मत होते. साहित्य आणि यश, कीर्ती. यश व किंवा कीर्ती हे मोमंटाने सांगितलेले प्रयोजन आहे. लेखकाला लेखन केल्यामुळे समाजातील प्रसिद्धी, नाव आणि सन्मान मिळतो. आधुनिक काळात अनेक लेखक अर्थप्राप्तीपेक्षा कीर्तीसाठी लेखन करतात. टिप 9. रिचर्डसन भावनिक ऊर्जा सिद्धांत. रिचर्डच्या मते काव्य वाचल्याने वाचकाला जीवनातील कोणत्याही संघर्षाला तोंड देण्यासाठी एक भावनिक, इमोशनल आणि मानसिक ऊर्जा प्राप्त होते. टिप 10. मराठीतील कलावादी विचार. मराठीत सी.म. कुलकर्ण्यांनी सर्वप्रथम कलावादी भूमिका मांडली. एस.पी. कुलकर्णी यांच्या मते आनंद हे मुख्य प्रयोजन आहे आणि नीतिबोध आवश्यक नाही. कलावादींच्या मते कला शुद्ध आणि स्वायत्त असावी आणि केवळ आनंद द्यावा. आता काही बहुपर्यायी प्रश्न आलेत ते पाहूया. साहित्यातून सामाजिक जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न कोणत्या साहित्याच्या प्रयोजनात महत्त्वाचा ठरतो? सामाजिक बांधिलकीमधून. भरतमुनींचे मत काय आहे? साहित्याचे प्रमुख प्रयोजन दुःख, शोक, श्रमाने पिडलेल्यांना सांत्वन आणि शांती देणे हे प्रमुख मत आहे. भरतमुनी आहेत. कुणी मांडले? भरतमुनींनी मांडले. सदपरिनिवृत्ती.
अच्छा, सदापर्यंत हे प्रयोजन कोणत्या साहित्य शास्त्रज्ञांनी सांगितले? आनंदवर्धन, मम्मट, जगन्नाथ आणि विश्वनाथ. मम्मट याने मांडले. सदपरानिवृत्ती, तत्काळ आनंद, कांतासंहित उपदेश. साहित्यातून मिळणारा उपदेश कांतासंहित उपदेश कोणी मांडला? मम्मट याने मांडला. प्लेटोचा कोणत्या पाश्चात्य शास्त्रज्ञांनी कवींना आदर्श राज्यातून हाकलून दिले? प्लेटो. शिक्षण आणि मनोरंजन. साहित्याचे प्रयोजन शिक्षण आणि मनोरंजन हे असे कोणी मत मांडले? होरेस याने मांडले. बोर्किसचा सिद्धांत. विश्वबंधुत्वाच्या इंद्रियगोचर आविष्काराने काय केले असे कोणत्या कालावधी विचाराने मांडले? बोर्किसचा. इच्छापूर्ती सिद्धांत. फ्राईड. जीवनमूल्य. साहित्य हे जीवनमूल्याचे पोषण करणारे असावे मत कुणी मांडले? टॉस्टॉल. मराठी कालावधी भूमिका. मराठी साहित्याच्या प्रयोजन विचारवंत सर्वप्रथम कुणी मांडले? SP कुलकर्णी. सीम कुलकर्णी यांनी मांडले. समाप्त. तर आज आपण चांगल्या प्रकारे हा घटक समजून घेतलेला आहे की साहित्य प्रयोजन हा घटक आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलेला आहे. तर आज मित्रांनो आपण इथंच थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये पुढील घटकाचा अभ्यास करूया. धन्यवाद.